ताईला सांगायचो माझ्या मी, तिचा मोठा मुलगा मेला म्हणून समज. सर्व स्वप्न तुझा लहान मुलगा पूर्ण करणार आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये मी स्वतः डिप्रेशनमध्ये होतो. माझा सख्खा छोटा भाऊ हा फर्स्ट इयरला होता इंजिनिअरिंगच्या, मी सेकंड इयरला होतो. तो फर्स्ट इयर पास झाला, मी सेकंड इयर फेल झालो. त्यामुळे आम्ही दोघे सुद्धा एकाच वर्गात होतो. त्यामुळे इज्जतचा पूर्ण कचरा झाला होता. लोक हसत होते, चिडवत होते. आयुष्य संपलेलं होतं. पण त्यावेळी माझ्या आयुष्यात एक पुस्तक आलं. ते पुस्तक मी वाचलं आणि मला कळालं आपल्या मनाची शक्ती काय आहे. त्या टेक्निक्स मी वापरल्या आणि ज्या इंजिनिअरिंगमध्ये मला 45% होते, त्याच इंजिनिअरिंगमध्ये मला 85% मिळाले. मी महाराष्ट्रात 14वा आलो. अचानक स्टेज फिअर कशामुळे डेव्हलप झाला? त्यासाठी एक हिंदीतलं वाक्य मी बोलेल, हां. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. ही वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काय असते? 4-5 टॉपिक दिले जातात. टॉपिक चूज करा, मर रट्टा मारा, खोका आणि ओका. तर व्हिज्युअलायझेशन किंवा सबकॉन्शियस माइंड या गोष्टी पब्लिक स्पीकिंगमध्ये कशा गेम चेंजर करू शकतील? प्रॅक्टिस करायची म्हणजे काय? इज्जत सवाट्यावर आणायची, पुन्हा पुन्हा लोकांसमोर जायचं आणि तेच लोक अवॉइड करतायत. लोकांना तेच नकोय. लोकांना पब्लिक स्पीकिंगची भीती काय? कारण की परत परत लोकांसमोर इज्जत जाणार आहे.